कधी राग, कधी लोभ, कधी मोह, कधी माया, कधी मत्सर. माऊलीला माझ्या जीवनाचं सोनं करायचं होतं. सहज सहज गेलो आणि मला माझे गुरु भेटले. खरंच सांगतो, नारळाच्या गादीवर थांबून सांगतो, मी गुरु गुरु म्हणतोय का नाही, माझे गुरु कोण आहेत तुम्हाला ऐकून घ्यायची इच्छा झाला सर. आज या गादीवर थांबण्याचा अधिकार माझ्या आईवडिलाचा, माझ्या सासऱ्याचा, माझ्या बायकोचा, कुणाचाच याच्यामध्ये वाटा नाही. मी सगळ्याला कंटाळून इथं आलो होतो. माऊलीला म्हणलं, माऊली राया, मला आता हे संसार नको झाले. माऊलीच्या मनात काय होतं का माहिती, एक असा व्यक्ती माझ्या पुढं आला. काय झालं, घरच्यांनी मला टाकून दिले. माझा भाचा पण या संस्थेत आहे, त्याला माझं सगळं माहिती आहे, सर्व आहे, पैसा आहे, अडका आहे, लत्ता आहे, सर्व नोकरदार आहे. महेश महाराज घरातून सगळं चांगलं, पण हा देह सोडायची इच्छा झाली. सहज एक व्यक्ती माझ्या पुढं आला. काही होत नसते म्हणून, तुम्हाला काही होत नसते. प्रत्येक वेळोवेळी सांगत असताना वाईट वाटते. त्या व्यक्तीचा जर हात माझ्या खांद्यावर नसता तर आज मी इथं नसतो. माझी बायका लेकरं इंद्रायणीच्या कडला भेटो फिरले असते. तीच व्यक्ती, दुसरं कोणी नाही. जेव्हा घर बांधलो का नाही, त्या व्यक्तीची मला ओळख सुद्धा नव्हती. अंकुश महाराजांची ओळख झाली मला. माझ्या वास्तुशांतीला त्यांनी सगळा प्रकार, शिवाजी महाराज वटंबे महाराज आहेत चांगले मोठे, आळंदीतले नामांकित, त्यांच्यामुळं मला अंकुश महाराजांची ओळख झाली. अंकुश महाराज माझ्या घरामध्ये साऊंड सिस्टीम लावली, सगळं चांगलं झालं. त्यांनी माझ्या घरचं वातावरण बघितलं. त्यांनी विचार केला की महाराज तुम्ही एकटं एवढं कसं केले, कुठली साथ नसताना. आमच्या ओळखी झाल्या. महाराजांनी भाडंसुद्धा घेतलेले ना. आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये मला असंच माणसं भेटले बरं. पुढं गेलो, त्या व्यक्तीविषयी मला बोलायचं. त्या व्यक्तीला अख्खा महाराष्ट्र नव्हे भारत ओळखतो. माऊलीला त्यांची माझी भेट घालायची असत, त्या व्यक्तीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. छाती ठोकून सांगतो, त्यांच्या नावाला कधी काळीमा फासू देणार नाही. माऊलीच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, गुरुजींच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या गुरुच्या नावाला डंक लागेल असं तरी वागणार नाही. त्यांनी मला भांडतील, रागावतील, नवे मला दोन वाजवतील, त्यांचा अधिकार आहे. सेम वाल्यासारखी गत माझी झालेली. ते दुसरे कोणी नाही, माझे गुरुवरी तुकाराम महाराजजी पांचाळ. माऊली महाराज म्हणजे मला माऊली म्हणतात ते. अंकुश महाराजांना फोन करा, तुमच्या कीर्तनाची तारीख घ्या. त्यांनी बळ माझ्या मागं लागून ह्या दुसऱ्या कीर्तनाची तयारी केली. काहीच नव्हतं मला, वेद पाठ नाही, शास्त्र पाठ नाही, पुराण पाठ नाही, रामायण पाठ नाही, काहीच पाठ नाही. पण गुरूंचा आशीर्वाद माझ्या मागं भक्कम आहे. आणि ज्याच्या मागं गुरुचा आशीर्वाद असतो ना, त्याला काही कमी पडत नाही आयुष्यामध्ये. माझं स्वतःचं 2 मजली घर आहे. 2 वर्षाखाली मी ते विकायला पण काढलं होतं. गुरुजींनी म्हणले ती विशेष काढून घ्यायचं. एवढं काय सांगतो बाळांनो तुम्हाला, काय तुम्ही मला पैसे देणार आहे का, काय मी काही घेऊन जाणार आहे का. तुम्हाला एकच सांगतोय की निष्ठा ठेवा, गुरुवर भक्ती ठेवा, एवढी भक्ती ठेवा
साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा जर तुमच्या पुढे येऊन थांबला तर त्याला मागं पाठवायची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. क्या